सुदंड आयुष्य देवो आणि आपला संसार मात्र सुखाचा अगदी समृद्धीचा हो हीच प्रार्थना। आणि आज मात्र विठ्ठलवाडीला अगदी चला मॅचला लगेच सुरुवात करूयात। सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आणि अगदी आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूयात। खऱ्या अर्थानं अॅनिव्हर्सरीची चर्चा छेडली आणि आज संध्याकाळी जरूर अॅनिव्हर्सरीची पार्टी अध्यक्षांच्या माध्यमातून जरूर दिली जाईल। आणि त्याचबरोबर डायमंड क्रिकेट क्लब ढेबेवाडीची आमची स्पर्धा थोड्याच दिवसांमध्ये येते। डायमंड क्रिकेट क्लब ढेबेवाडी आयोजित हर्षवर्धन पाटील साहेब आणि त्याचबरोबर विनायक जंगम गंधर्व चाळके असतील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 11 आणि 12 मे ला डायमंड प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व खेळवलं जाईल। 11-12 मे ढेबेवाडीच्या मैदानामध्ये डायमंड प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वामध्ये बघायला विसरू नका। ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ग्लॅमर आहे या स्पर्धेला डायमंड प्रीमियर लीगला। आणि जाऊयात आपण नेक्स्ट मॅच कडे। साठी लालच बुरी भला लालच खर्च नाही हुआ है भला किसका। कारण की यावेळी आपण पाहिलं तर मॅच खेळली जाते डी कॅपिटलचं जर आपण पॉइंट टेबल पाहिलं तर ज्या पद्धतीने आतापर्यंत 4 मॅचेस खेळल्या 2 मॅच तो विनिंग राहिला आणि मोहिते ब्रदर्स तिन्ही मॅच निराश राहिला। बॅकफुटला बॅटीची टॉप एज आहे विकेट कीपर चेंडू खाली कॅच होणं गरजेचं होतं। अंदाज घेतला नाहीये या कॅच साठी आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी हातापासून बराचसा लांब राहिला। अशा वेळी चेंडूच्या खाली जाणं अगदी महत्वाचं असतं कारण की चेंडू उंजळीमध्ये घ्यावे लागतात। या कॅचेस तुम्ही आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियन स्टाईल घेतल्या जाऊ शकत नाहीत। अशा कॅचेस साठी ओंजळ बनवणं आणि अगदी चेंडू खाली असूनही ओंजळ हातामध्ये स्वीकारणं हे महत्वाचं राहतं। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अघ्या 3 या आकड्यावरती आहे 3 धावसंख्या। एक चांगली मॅच तुम्हाला रंगताना दिसेल। एक ब्ल्यू आर्मी विपक्ष येलो आर्मी। ओहो चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी हाताळल्या कारण की यावेळी विवेक वरपेला स्वतःला अगदी सावरावं लागले वाचून खेळावं लागले। हा चेंडू एवढ्या वेगानं आला की विवेक वरपे खेळत असताना आपण पाहिलं तर अगदी बँड झालाय खाली वाकून खेळतोय तो आणि अशा वेळी आपण पाहिलं तर यशस्वी चेंडू हाताळला गेलाय। अर्थातच निलेश मोहितेच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी निलेशची। विवेक पुढे आलाय लेफ्ट करण्याचा प्रयत्न आहे खेळाडू कव्हरला त्याच्या अगदी बोटांना स्पर्श करून चेंडू मात्र वेगाने जातोय मात्र तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात।
या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 धावसंख्या आणि गोलंदाजी करत असताना तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. आपण पाहिले तर 4 पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर 1 धाव, तदनंतर निर्धाव आणि आत्ताच्या या 2 धावा, टोटल आहेत 5. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर लॉफ्ट केला. मिड ऑफ रिझन मध्ये खेळाडू मात्र वेगाने जातोय. यावेळी आपण पाहिलं विवेक वरपे मोठे फटके खेळण्यासाठी जरूर जातोय. टायमिंग त्याचं जज झालं नाहीये. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर प्रवीण हारुगडेला तो स्ट्राईक देतोय की माझ्याकडून टायमिंग जज होत नाहीये. तर दुसऱ्या साईडला जर प्रवीण हारुगडेच्या माध्यमातून एखादा मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या भेटू शकते. या अपेक्षेनं मात्र तो स्ट्राईक रोटेट करतो आणि खूप महत्वाचं आहे. स्ट्राईक रोटेट होत राहणं हे महत्वाचं आहे. पुढे आलाय परल आदित्य, पाहिलं डान्सिंग डाऊन द विकेट. प्रवीण हारुगडे या मॅच मध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. प्रवीण हारुगडे या मॅच मध्ये अटॅक करतोय. आपले इरादे त्याने स्पष्ट केलेत. आणि तदनंतर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 चा मात्र खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या. येस, व्हॉट हॅपन. चला लगेच स्पीडअप घ्या, थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. धावसंख्या आहे 6. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिले. यशस्वी गोलंदाजी काय असते की एखादा गोलंदाज 6 चेंडूमध्ये फक्त सिंगल डिजिट धावा खर्च करतो, म्हणजे 10च्या आतमध्ये धावा खर्च करणं इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणलं जाऊ शकतं. आणि अशीच गोलंदाजी राहिले पहिल्या ओव्हरमध्ये निलेशची. भरपूर ऊन आहे. आपण पाहिले तर बरीचशी काळजी या उन्हाची घेतात. वेगळंच टेन्शन की आपला चेहरा मुंबईला जाईपर्यंत काळा पडू नये. खूप मोठं टेन्शन खेळाडूंना असताना बरीचशी काळजी घेतली जाते. आहेत बरेचसे खेळाडू, नंतर त्यांच्या बाबतीत आपण करूया चर्चा. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 6 धावसंख्या. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर राम ससे गोलंदाजीसाठी आलेत. रामदादा यावेळी लॉफ्ट केलाय. पहिला चेंडू हॅमर केलाय, निघून जातोय. जणू राम ससेचं स्वागत केलंय आणि तदनंतर मात्र वेलकम, स्वागत आहे, येतोय षटकार. यावेळी देखील चेंडू अगदी पडल्यानंतर अगदी योग्य निर्णय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चेंडू आपण पाहिलं तर अगदी 1 बाउन्स देखील दंडित केले, मात्र पूर्णपणे डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एक्स्ट्रा धाव ऍड होईल कारण की लेग अंपायर अगदी थोडा जवळ उभे आहेत आणि अगदी स्पष्टपणे त्यांना हे दिसलंय की विवेकच्या अगदी डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो. व्हाईट चेंडू. यावेळी देखील बॅकफुटला जातोय आणि अगदी शॉर्ट आर्म पूल करतोय. विवेक वरपेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. कोण आलेत, आई ग, षटकार. बॅकफुटला जातोय, शॉर्ट आर्म पूल, डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर, आई ग, आणखीन एक येतोय षटकार.
मॅच मध्ये थोडस आपण पाहिले तर कोऑर्डिनेशन थोडस वीक राहिलं आणि त्यानंतर अगदी 2 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या अगदी 35 धावा 2 षटकांच्या अखेरीस संघाने आतापर्यंत बॅटिंग करत असताना मात्र डी कॅपिटल या टीमने सजवले. ड्रिंक ब्रेक, पाणी लगेच घेऊन जा प्लीज, थोडस फास्ट पाणी घेऊन जा. तोपर्यंत ऐकूया डीजे अद्वैतचं एक सुमधुर संगीत. वेलकम. विवेकला सोडून दिला व्हाईट बॉलचा इशारा. कारण की नेहमी हिरो नसतं बनायचं, कधी कधी हिरोचा भाऊ देखील बनायचं असतं. या मॅच मध्ये प्रवीण दादा तोच रोल दाखवतोय. यावेळी देखील बॅट स्विंग केली जाते. अगदी टप्पा आपण पाहिलं तर अगदी पुढे टप्पा पडलाय. बॅट स्विंग केल्यानंतर चेंडू अगदी निघून जातोय आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची पुन्हा सांगता होते. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 3 झालेला आहे. यावेळी देखील लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये. दुरी अधुरी आहे. खेळाडू चेंडूकडे बघत बसलाय, तोपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय. अगदी वन बाउन्स, चौकार. 4 धाबा येतात.
कॅच ड्रॉप आणि कॅच अवघड सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत. या कॅचेस बऱ्याचशा अवघड होत आहेत आज मैदानामध्ये पकडत असताना. प्रवीण दादा खऱ्या अर्थानं नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग मध्ये एक वेगळा दिसून आलाय, कारण की त्याचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर अगदी उभरून आला. ज्या प्रवीण दादाची चर्चा मी सातत्याने करत आलोय तो आज प्रवीण दादा गेल्या 2 दिवसामध्ये दिसून आलाय. ओहो बॅट स्विंग वेगवान चेंडू अप्रतिम गोलंदाजी हाताळले. कारण की सध्या आपण पाहिलं तर सुरेशनं हा चेंडू आपण पाहिलं ज्या पद्धतीने हाताळला बॅट स्विंग करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय. 16 चेंडू 36 वरती खेळतोय सध्या विवेक स्ट्राईकला. ओहो यावेळी पहा 2 पावलं पुढे आलाय. चेंडू जास्त बाउन्स टाकायचा प्रयत्न वाईट दिलाय आणि 1 बाउन्स यावेळी मात्र अगदी दंडित केलं गेलं. बरेच फलंदाज आपलं फुटवर्क दाखवतात आणि असे फुटवर्क पाहिल्यानंतर गोलंदाज चेंडूचा दिशा बदलतात आणि टप्पा बदलतात. यावेळी देखील टप्पा बदलण्याचा प्रयत्न होता निघून जातो व्हाईट बॉल. गती परिवर्तन ही मेजबानी होती. होता खेळाडू कॅच होती ड्रॉप. हे जाळं टाकलं होतं, जाळ्यामध्ये अडकला होता शाख मासा, मात्र तोपर्यंत या जाळ्यातून तो मात्र बाहेर निघाला आणि 2 धावा मात्र त्याने कंप्लीट केले. जाळं टाकावं लागतं आणि अशाच जाळ्यामध्ये मासे अडकले जातात. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते 61 या आकड्यावरती. 61 बॅकफुटला जातोय खेळाचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राइव्ह घेऊन काढला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर केला. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जातील का? जागा तर सोडले प्रवीण दादानं, मात्र तोपर्यंत चुकी होतीये आणि 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. विकेट आतापर्यंत गेली नाहीये आणि अगदी इथे 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. प्रवीण दादा एका साईडला खाली बसलाय. क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावल्यानंतर देखील दमच लागतो. या मॅच मध्ये मात्र दोन्ही खेळाडूने मात्र विकेट सोडलेली नाहीये. एक दिले, दुसरी धडकने. भालेकरवाडीचा एक अगदी बाहुबली आहे आणि दुसरा आपण पाहिलं तर बनपुरीचा अगदी मेंटॉर आहे. दोनों जान आहे. स्क्रीन वरती पाहताय अप्रतिम बॅटिंग. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विवेक वरपे 18 चेंडू मध्ये 40 धावा ठोकणारा भालेकरवाडीचा खऱ्या अर्थानं बाहुबली आणि त्याचं अभिनंदन करतात आपण पाहिलं तर त्या टीमचे मेंटॉर बनपुरीचे मेंटॉर प्रवीण दादा. व्हॉट अ मॅच. टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. अर्थातच आपण पाहिलं तर 64 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये जरूर ठेवलं गेलंय. नेक्स्ट मॅच तीर्थ फायटर आणि दिव्यराज 11 दोन्ही कॅप्टन्स या तीर्थ फायटर दोन्ही कॅप्टन आम्ही टॉस करतोय. येस नाना आपल्या शुभस्य मॅचचा टॉस केला जातोय. ओमचा एमटीसी अप्रतिम यावेळी ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय. संपूर्ण भालेकरवाडी आणि या गावाचा झालेला संपूर्ण विकास, या गावामध्ये झालेल्या सगळ्या सुविधा, झालेले रस्ते आणि तदनंतर आपण पाहिलं तर पूर्णपणे घर म्हणजे खूप मोठं गाव आहे. बनपुरीचा जर विचार केला तर खूप मोठी गावं आहेत बनपुरीमध्ये. तब्बल 12 वाड्या या गावामध्ये समाविष्ट होतात. त्यामधली बिलारेवाडी, भालेकरवाडी हे गाव सध्या मात्र तुम्ही पाहिलं. आणि तदनंतर मैदानाच्या बाजूचा हा परिसर, संपूर्ण खेळपट्टी आणि संपूर्ण हिरवळ तुम्ही सध्या पाहताय. आपण टॉस करूयात. सर्व कॅप्टन आलेत. थँक्यू सो मच किरण सर, नाना गुटे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूया. एका बाजूला तीर्थ फायटर्स
आणि त्यांच्या विरोधात दिव्यराज 11. दिव्यराज 11 संघ कॉल करेल स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. येस मान्यवरांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. अभिनंदन तीर्थ फायटर्स. महत्वपूर्ण निर्णय काय असेल? बॅटिंग. अगदी फलंदाजीची काही जरूर आहे. अगदी 2 वेळा त्यांनी फलंदाजी केल्या. कशी राहिली स्पर्धा? एन्जॉय कशी केल्यात आणि या संघाच्या कामगिरीविषयी काय सांगाल? संघाची कामगिरी आमची चांगलीच आहे. अतुल आमचा चांगलाच चाललेला आहे. त्यामुळे काय बघा 60च्या वर आम्ही रना काढणार आहे यावेळेला. येस अगदी एक महत्वपूर्ण प्रश्न विचारेन. समजा अतुल भालेकर लवकर बाद झाले, तुमच्याकडे दुसरा प्लॅन तयार आहे? दुसरे प्लेयर आहेत आमच्याकडे. येस सर, थँक्यू सो मच. गोलंदाजी करायची आहे टीम दिव्यराज 11. अगदी ज्या प्रकारचं आयोजन आहे, ज्या प्रकारची स्पर्धा प्रत्येकाने एन्जॉय केली, आपल्या संघासाठी कशी कामगिरी राहिली, ही स्पर्धा कशी राहिली? आतापर्यंत आमचे 4 मॅच झाले. 4 पैकी 4 आम्ही विन झालो आहे. तीर्थ फायटर 3 पैकी 3 विन झालेले. अजून 2 मॅच त्यांच्या बाकी आहेत. त्यांच्यामध्ये समोर अतुल भालेकर मोठा प्लेयर आहे, तर त्याची विकेट लवकर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. तो बाद झाला तर आमच्यासाठी एक नेक्स्ट ॲडव्हान्टेज राहील. येस दिव्य दोन्ही संघाने खूप साऱ्या शुभेच्छा. तीर्थ फायटर संघाने नाणेफेक जिंकले. मान्यवरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तीर्थ फायटरने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय. वळूया दुसऱ्या डावाकडे. ओव्हर टू यू किरण पांडुरंग मस्कर सर. धन्यवाद. पहिल्या इनिंगचा म्हणजे पूर्वार्ध संपला आणि उत्तरार्धाकडे आपण जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जिथे टार्गेट या मॅच मध्ये ठेवले गेले, अर्थात 64 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं. बॅटिंग करत असताना डी कॅपिटल या टीमनं आणि आता या कराव्या लागतील अर्थातच मोहिते ब्रदर्स या संघाला. मोहिते ब्रदर्स संघ ही मॅच त्यांना जिंकायची आहे काहीही करून, कारण की विजय त्यांच्या खात्यामध्ये आला नाहीये. या संघाला आपल्या खात्यामध्ये विजय हवाय. विजय तुमच्याकडे सहज येत नाही. उपवास धरून तुम्ही जिंकू शकत नाही. नवस करून अजिबात नाही. पडावं लागतं, लढावं लागतं, रडून चालत नाही. या मॅच मध्ये विजय हवाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला क्रॉस बॅटर खेळून काढला. हलक्या हाताने क्षेत्ररक्षक वेगाने येतो, चेंडू गॅदर केला. पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. खास धावे ते समाधान मानलेत. बरंच ऊन पाहता, उन्हाचा तडाखा वाढला. सगळ्यांना उन्हात आणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. तुमचा दिवस आज सावलीमध्ये जाओ. संधी आहे. ओहो, ही कॅच होणं इम्पॉर्टंट होतं. ते कॉल झाला होता की नाही, कारण की जर कॉल झाला असता तर एक खेळाडू थांबला असता, दुसऱ्यानं पकडली असती. आणि प्रवीण दादासाठी थोडीशी अवघड होती कॅच, कारण की मागून एक खेळाडू येत होता. हा विवेकचा आवाज सध्या पाहता टीमला जोश देतोय सध्या तो बाउंड्री लाईन वरून. हो, या फटका थोडासा फसला होता, स्लीप होता, त्याला चकवून चेंडू मात्र वेगाने जातोय. गॅदर केलाय. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडीशी ठिणगी टाकली जाते, कारण की ब्ल्यू आर्मी या मॅच मध्ये असा खेळ करते की येल्लो आर्मीला या मॅच मध्ये 2 हात करून मॅच विनिंग करून दाखवावीच लागेल, कारण की त्यांना हवाय आपला पहिला विजय. बिगिट करण्याचा प्रयत्न. काय घडलंय? आवाज आलाय कानापर्यंत. लेग अंपायर सांगतोय येस, कॉट बिहाइंड दी विकेट. या टीमचा धन्यवाद. बॅक टू द डकआउट.
दोन्ही बाकी आहे मित्रांनो. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. आपण पाहिलं तर यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू, कॅच थोडीशी निसटली आहे. मात्र अप्रतिम गोलंदाजी मिस्टर प्रवीण हारुगडेची राहिली आहे. आणि प्रवीण दादाने या मॅच मध्ये मात्र पायामध्ये बेड्या ठोकल्या होत्या फलंदाजांच्या. तदनंतर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर फक्त आहे अर्थातच 4 या आकड्यावरती. 4 धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 64 धावेचं आव्हान आहे. शंकर मोहिते एका साईडला, दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर निलेश मोहिते ही बॅटिंग पेअर मैदानामध्ये सध्या मात्र अगदी बॅटिंग करते. सागर येतोय सध्या गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये प्रवीण दादाला आपण पाहिलं तर सागरला समोर आपण पाहिलं तर बॅटर. ओहो, मागचा पाय पूर्णपणे वाकवला होता. बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॅडल करण्याचा प्रयत्न, मात्र अगदी यश भेटत नाहीये. प्रवीण दादाचे अगदी वडील आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत. अगदी कॉमेंट्री बॉक्स मधून ते या मॅचची आनंद घेत आहेत. ओहो, खाली राहिलाय सबमरीन चेंडू, कारण की सबमरीन डिलिव्हरी. अशा वेळी आपण पाहिलं चेंडू अगदी पडल्यानंतर थोडीशी उंची कमी राहिली आहे. सबमरीन म्हणजे एखादी पाणबुडी समुद्राच्या खाली अगदी जमिनीच्या लगत जाते आणि त्या पाणबुडीला सबमरीन म्हटलं जातं. आणि तेव्हापासून चेंडू जेव्हा टप्पा पडल्यानंतर जमिनी लगत जातो तेव्हापासून या टप्प्याला, या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी असं म्हटलं गेलं. आणि सध्याचा चेंडू तसाच ट्रॅव्हल झालाय. फुल टॉस होता, फुल टोल वसूल केला नाहीये. ही मेजवानी होती, ताव मारला नाहीये आणि फलंदाज अक्षरशः डोक्याला हात लावतोय. काय घडलं? बॅट्समन साठी आला होता एक ज्युसी फुल टॉस. एखाद्या फलंदाजाला विचारावा तुझा आवडता चेंडू कुठला? फुल टॉस. पण या फुल टॉस वरती फटका फसलाय. चेंडू आलाय निर्धाव. तब्बल 3 चेंडू निर्धाव आलेत. यावेळी देखील अगदी एक पाय हवेमध्ये होता. खेळाडू आहे, कॅच पकडली जाते, विकेटचं पतन. बॅटर बॅक टू डकआउट. फलंदाज आपण पाहिले तर निलेश मोहिते बॅक टू द डकआउट. अप्रतिम कॅच. या गाण्यावरती कोणी ताल धरू शकतं, न नाचणारा देखील ताल धरू शकतो, अशी तिची अद्वैत याची संगीत आहेत, कलेक्शन आहे. ओहो, सुरेख फटका पंच केलाय, बॅकफुट वर जातोय, निघून जातोय आपल्या पॅव्हेलियन मध्ये. 6 धावेसाठी येतोय. हायर हँडसम षटकार. पुढे आलाय पुन्हा एकदा सोन्यानं सोन्यासारखा खेळ केलाय. सोन्या ठोकतोय, सोन्या यावे मात्र बरसतोय आणि सोन्यानं आबाळाला हुक्की मारणारा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचवलाय. अप्रतिम बॅटिंग रोहितची. आणि
तुझ्या प्रीतीचा इंचू मला चावला. ओ बॅट स्विंग केली आधीच स्विंग केली होती. वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. धावून देखील घेतल्या जातात. वाईट+1 तब्बल आताच्या 2 धावा. तदनंतर आपण पाहिलं तर बाउन्स म्हणून देखील दंडित केलं गेलं आता अंपायरच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सुधीर दादा मागच्या मॅच मध्ये अगदी बराचसा धीर धरला होता गोलंदाजी करत असताना. चांगली गोलंदाजी सुधीर दादाच्या माध्यमातून. हे सगळे अनुभवी खेळाडू आहेत. बरेचसे लेजंड खेळाडू आहेत. बऱ्याच खेळाडू लहानाचे मोठे क्रिकेट खेळत याच मैदानामध्ये झालेत, याच गावामध्ये झालेत आणि असे खेळाडू आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये देखील सहभागी आहेत. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग. हो अप्रतिम गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. विकेट किपर प्रवीण दादानं देखील लक्ष वेधून घेतले, कारण की एवढ्या वेगवान गोलंदाजा समोर क्लोज विकेट किपिंग करत असताना तुमच्याकडे धाडस हवंय. चेंडू हाताला लागत नाही, चटके देतो अशा वेळी. पुढे आलाय, मागे असताना प्रवीण दादा पुढे यायचं नसतं आणि यावेळी पुढे आलाय, फसलाय. बॅटर स्टंप आउट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र अगदी बांधावरती चेंडू जरूर आढळतोय. फेकलाय. ओहो, फसले गेलेत. अगदी आरामामध्ये धावत होते आणि तदनंतर मात्र गोलंदाज सुधीर हुशार निघालेत. त्यांनी चेंडू गॅदर केला, लगेच फेकला नॉन स्ट्रायकिंग एंडला. यू आर व्हेरी चालाक ब्रो. विकेटचं पतन, रनआउट. डेड बॉल. इट्स डेड बॉल. ओके ओके अंपायर. बेल्स रिमूव्ह. बेल्स ऑलरेडी रिमूव्ह झाली होती, सो डेड बॉल दिला गेला. ओहो, व्हॉट अ बॉल यार. सुधीर दादाच्या गोलंदाजीनं प्रभावित केल्या, कारण की एखाद्यानं सुधीर दादाला बघितलं आणि सुधीर दादाला गोलंदाजी करायला सांगितलं, एखाद्याला वाटेल की हलकी गोलंदाजी करेल, मात्र त्यांचा टप्पा एवढा अचूक आहे की तो मात्र तुम्हाला भेटणार नाहीये. टप्पा शोधावा लागतोय. पुढे आलात की मागे घावताय आणि हेच घडतंय, कारण की मागे उभा यष्टीरक्षक तुमचा खेळ संपवायला. आणि सध्या प्रवीण आरुगडेनं तेच केलंय. दोन्ही बॅटरला यावेळी मात्र स्टंप आउट केलेत. या ओव्हर मध्ये धावा आल्यात तब्बल आपण पाहिलं तर अगदी वाईटच्या आणि तदनंतर 3 विकेट जरूर आलेत आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 18 या आकड्यावरती आणि येणारे तब्बल 6 चेंडू आणि विजयासाठी 46 धावेची गरज. ठोको दीजिए. वेगवान चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. मॅच ज्यावेळी मात्र तुमच्या हातामध्ये असते तेव्हा मात्र बरेचसे खेळाडू एनर्जी राखून ठेवतात. याच वेळी आपण पहिला चेंडू वेगानं टाकायचा प्रयत्न. कंटिन्युटी साऊंड ऐकू आला. ओहो, चेंडू थोडासा खाली राहिला. बॅट स्विंग केली जाते. अगदी निर्धाव चेंडू. या मॅच मध्ये जर मोहिते ब्रदर्स पराभूत होते तर तब्बल 4 मॅचेस ते कंटिन्यू पराभूत होतील. यावेळी चेंडू अगदी गुडलाईन स्पॉट वरती. तदनंतर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. जास्त हाईट या चेंडूनी पकडली आहे.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे विवेक, पंच करण्याचा प्रयत्न, मात्र कुठली धाव जात नाहीये. फलंदाज सध्या आपण पाहिलं तर अगदी एन्जॉय करतोय बॅटिंग, त्याला एक षटकार लगावून स्वतःचं मन शांत करायचं आहे, त्यासाठी त्याची धडपड चालू आहे. बिग हिट, पुन्हा फसलाय, पुन्हा एकदा बॅट स्विंग केले. यासाठी म्हटलं जातं तुम्ही किती ताकद लावताय ते महत्वाचं नाहीये एखाद्या फटक्यामागे, तुमचा टायमिंग कसा जोडतोय, तुमचं टायमिंग कशा पद्धतीने. मग अशी चर्चा केली लव सर, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग आणि टी फॉर टॅलेंट. म्हणजे क्रिकेट मधलं टी आणि आयुष्यातली ती दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. आणि संघाची धावसंख्या स्थिर आहे, संघाची धावसंख्या अगदी 21 वरती आहे आणि तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 झालेला आहे. 2 to go. ओहो, हेलिकॉप्टर अप्रतिम फटका, मात्र धावा किती भेटतील? 1 धाव तर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील वेगानं केला. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जाताना 1 to go. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर दी कॅपिटल विजेता होते तर सलग 3 मॅच ते जिंकतील, 2 मॅच पराभूत होतील, 5 मधल्या 3 त्यांच्या खात्यात राहतील. ओहो, आणि अखेरीस दी कॅपिटल हा संघ मात्र विजेता राहतोय. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सलग 3 विजय दी कॅपिटलच्या नावावरती. 5 मॅच तो खेळला, 2 मॅच पराभूत राहिला, 3 मॅच विजय राहिला. आणि मोहिते ब्रदर्स सलग 4थी मॅच पराभूत होत आहेत, सलग 4थी मॅच त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पॉइंट आलेला नाहीये आणि लॉस त्यांना पुन्हा एकदा पत्करावा लागतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच बालेकरवाडी या टीमचा, या गावाचा बाहुबली विवेक वर्फे. 18 चेंडू 40 धावा.